बातमी आहे सांगलीमधून। सांगलीत शालेय विद्यार्थिनीची आत्महत्या। टवाळखोरांच्या त्रासाला कंटाळून या विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची माहिती समोर येत आहे। आटपाडी करगणीतील विद्यार्थिनीने टवाळखोरांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली आहे। एकाने लैंगिक अत्याचार केला। चौघांवर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। दोघांना अटक केलेली आहे तर दोघे पसार झालेले आहेत। त्यातील एकाला ग्रामस्थांनी बेदम मारहाण केल्याने त्याच्यावरती दवाखान्यामध्ये उपचार सुरू आहे। टवाळखोरांच्या त्रासाला कंटाळून या विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची माहिती। सांगलीत शालेय विद्यार्थिनीने टवाळखोरांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली आहे। या प्रकरणी चौघांवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। दोघांना अटक करण्यात आली तर दोघे पसार आहेत। त्यातील एकाला ग्रामस्थांनी बेदम मारहाण केली। त्याला आता रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले। त्याच्यावर उपचार सुरू आहेत। गावकऱ्यांनी गाव कडकडीत बंद ठेवून घटनेचा निषेध नोंदवला आहे। सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील करगणी येथील 10वीत शिकणारी विद्यार्थिनी हिने टवाळखोरांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली आहे। ग्रामस्थांनी याचा निषेध करत या ठिकाणी आता बंद पुकारलेला आहे। चौघांवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। दोघांना अटक करण्यात आली। दोघे पसार आहेत। त्यांचा शोध पोलिसांकडून घेतला जातोय तर एकाला ग्रामस्थांनी बेदम मारहाण केली। त्याला रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले। त्याच्यावर उपचार सुरू आहे। या विद्यार्थिनीला शारीरिक आणि मानसिक त्रास दिला जात होता आणि याच त्रासाला कंटाळून या विद्यार्थिनीनं आत्महत्या केल्याची माहिती समोर येते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।